नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल आणि निकालाची वाट पाहत असाल, पण निकालाची वाट पाहण्याच्या अगोदरच इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, आजपासून इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया कशी असणार, कुठल्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन फॉर्म भरला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, मागच्या वर्षी इयत्ता 10वीचा निकाल 13 मेला लागला आणि 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लगेच त्याच आठवड्यामध्ये सुरू झाली. आणि ही प्रक्रिया पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं होत होती. या अगोदर 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन व्हायची, परंतु मागच्या वर्षीपासून ऑनलाईन होत आहे. पण ती पहिल्यांदाच मागच्या वर्षी झाली, त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. वेबसाईटवरती बऱ्याचदा म्हणजे वेबसाईटवरती तांत्रिक बिघाड या ठिकाणी निर्माण झाले होते मागच्या वर्षी. त्यामुळे 11वीची ॲडमिशन प्रक्रिया खूप लांबत गेली. एवढी लांबत गेली की काही मुलांची ॲडमिशन जवळपास डिसेंबरपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत सुद्धा काही मुलांचे ॲडमिशन झाले नव्हते. मग हा गोंधळ यावर्षी टाळला पाहिजे. त्यामुळे इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रक्रिया जी आहे, प्रवेश प्रक्रिया, ती 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदरच सुरू करण्यात येत आहे. तर ही प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे 10 वाजल्यापासून. तर ही प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे, कसे फॉर्म भरायचे, या संदर्भातल्या सगळ्या अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही इयत्ता 10वीला असाल, 11वीत जाणार असाल 10वीची परीक्षा देऊन, तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा, ही बातमी जरा आपण नीट बघून घेऊयात. या बातमीमध्ये सगळ्या डिटेल्स आहेत. जवळपास 16 लाख विद्यार्थी यांनी 10वीची परीक्षा दिली होती. आता ही सगळी मुलं नोंदणी करणार. तर तुम्हाला सुरुवातीला नोंदणी करायची, फॉर्म वगैरे कसा असू शकतो यावर पण चर्चा करू. 11वीच्या ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी करू शकताय, अशी माहिती माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिलेली आहे. 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 शुक्रवारपासून म्हणजे आजपासून भरता येईल. 10वीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे. निकालानंतर अर्जाचा भाग 2 भरावा लागेल. तत्पूर्वी शिक्षण विभागाला हवी असलेली माहिती भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना आहे. बघा मित्रांनो, भाग 2 या म्हणजे 2 भागांमध्ये या ठिकाणी फॉर्म भरले जातील. पहिला जो भाग आहे तो तुम्ही आत्ता भरू शकताय. म्हणजे वेबसाईटवरती आज सकाळी 10 वाजल्यापासून लवकरच वेबसाईट अपडेट होईल. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन ठेवतो. तर सुरुवातीला तुम्हाला पहिला जो भाग आहे तो भरायचा आहे. त्याच्यानंतर मग 10वीचा निकाल लागला की तो निकाल लागल्यानंतर तुम्हाला दुसरा भाग भरायचा आहे. ओके. आता याच्यामध्ये हा भाग भरत असताना किंवा 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये हा भाग भरत असताना काय येईल, काय माहिती विचारली जाऊ शकते, तर ते आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात अगोदर सुरुवातीला अशी एखादी वेबसाईट येईल. आता हे मागच्या वर्षीच आहे, पण यावर्षी सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी असू शकतं. तर अशा प्रकारे वेबसाईट तुम्हाला दिसेल आणि इथं रजिस्ट्रेशनचा, स्टुडंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन असू शकतो. असा इथं असू शकतो किंवा दुसरं थोडासा इंटरफेस सुद्धा चेंज होईल. पण तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन तुम्हाला सुरुवातीला करावं लागेल. आता हे रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याकडे काय काय असणं गरजेचं आहे, तर रजिस्ट्रेशन करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय विचारलं जाऊ शकतं, तुमचा फोन नंबर विचारला जाऊ शकतो कंपल्सरी. त्याच्यानंतर फोन नंबर सोबत तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा इयत्ता 10वीचा परीक्षा क्रमांक जो आहे त्याची आवश्यकता असेल, ती सगळी काही महत्त्वाची माहिती, तुमचा ॲड्रेस असेल, पत्ता असेल, या सगळ्या गोष्टी, ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागेल. म्हणजे बघा मागच्या वर्षीची प्रक्रिया कशी होती, या त्या अनुषंगाने यावर्षीची प्रक्रिया असणार आहे. यावर्षीचं ऑनलाईन फॉर्म सुरू झाला की त्या संदर्भातली अशा प्रकारची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे स्टेप बाय स्टेप मी सांगेल. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, हे अशा प्रकारे आलं की त्याच्यानंतर म्हणजे रजिस्ट्रेशन स्टुडंट, म्हणजे तुम्ही जर इथं क्लिक केलं स्टुडंट रजिस्ट्रेशन या शब्दावरती, त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं पुढे काय करावं लागेल, साधारणतः तुम्ही कुठल्या स्टेटच्या आहात, म्हणजे तुम्ही 10वीचा जो तुमचा जो काही एरिया होता तो कुठला आहे, म्हणजे ॲप्लिकंट्स एरिया तुमचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही परीक्षा दिली का महाराष्ट्राच्या बाहेर 10वीची परीक्षा दिली होती, किंवा तुमचं स्टेटस काय होतं, तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरताय का मागच्या वर्षी सुद्धा भरला होता, तर तुम्ही फ्रेशरवर क्लिक करू शकताय. 10th स्टँडर्डचा जो तुमचा बोर्ड कुठला होता, SSC बोर्ड होता, CBSE बोर्ड होता का कुठला बोर्ड होता, तर तुम्ही SSC बोर्डवरती टिक करायचं आहे. अशी माहिती असेल तुम्हाला, अशी साधी सोपी माहिती तुम्हाला भरावी लागेल. त्याच्यानंतर मग पुढे काय असू शकतं, पुढे मग तुम्हाला ही माहिती भरावी लागेल. म्हणजे तुमचा सीट नंबर इयत्ता 10वीचा काय होता, तुमच्या आईचं नाव या ठिकाणी,
त्याचबरोबर तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये परीक्षा दिली तर तुम्ही बाबा लिहू शकता मार्च महिन्यामध्ये मी परीक्षा दिली होती. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा इथे कंपल्सरी, एक मोबाईल नंबर कंपल्सरी टाकायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन वगैरे असेल तोच क्वेश्चन टाकायचा, त्याचा आन्सर या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड जो आहे तो तुम्हाला नेहमी लॉग इन करत असताना, कारण तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेसाठी लॉग इन करावं लागणार आहे. त्याच्यामुळे पासवर्ड मित्रांनो नीट टाका. पासवर्ड टाकत असताना असा पासवर्ड टाका की तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे आणि तो जो पासवर्ड आहे तो पाठ पण करून ठेवा आणि कुठेतरी लिहून ठेवा. पासवर्ड आणि युजर आयडी. आता युजर आयडी कसा शोधायचा ते पण सांगतो. दुसऱ्यांदा मग त्याच्यानंतर एक कॅपेचिटा आणि कन्फर्म पासवर्ड करायचा. हा कॅपेचिटा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, हा नंबर इथं कोड आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे सबमिट करायचं. इथं इथे रजिस्टरचा ऑप्शन येईल, त्या रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केलं, बघा ही सगळी माहिती टाकून रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर पुढे तुमच्याकडं अशा प्रकारची माहिती येईल आणि या माहितीमध्ये तुम्हाला इथे एकंदरीत एक लॉग इन आय डी तुम्हाला या ठिकाणी इथे दिसेल कुठेतरी, बघा लॉग इन आय डी. तो लॉग इन आणि नंतर मग प्रोसीड टू लॉग इन करायचं. ठीक आहे, प्रोसीड टू लॉग इन करायचं. इथे ही माहिती आल्यानंतर प्रोसीड टू लॉग इन करायची आणि प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर एक स्क्रीनशॉट पण घ्यायचा बरं का. लॉग इन केल्यानंतर एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. इथे कदाचित तुम्हाला इथे जवळपास इथे किंवा इथे कुठेतरी तुम्हाला एक तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे युजर आय डी येईल. तो युजर आय डी सुद्धा मित्रांनो तुम्ही लिहून ठेवायचा का कागदावरती किंवा याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. कारण तो युजर आय डी प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नव्याने लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला त्या युजर आय डीची आणि पासवर्डची आवश्यकता भासणार आहे. म्हणजे अशा प्रकारची माहिती भरायला येऊ शकते साधारणतः ही बेसिक माहिती. हा पहिला फॉर्म म्हणजे पहिल्या फॉर्ममध्ये तुम्हाला ही बेसिक माहिती भरावी लागेल. त्याच्यानंतर मग जो दुसरा फॉर्म आहे तो दुसरा फॉर्म आता 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तो दुसरा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर किंवा तो फॉर्म भरत असताना नंतर एक मेरिट लिस्ट वगैरे लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजचे पसंती क्रमांक म्हणजे तुम्हाला 10 कॉलेजेसची नावं टाकावी लागतात तिथे. त्या सगळ्या डिटेल्सवरती आपण नंतर येत्या काळामध्ये चर्चा करूयात. पण सध्या तरी मित्रांनो ही अपडेट आहे की आजपासून फॉर्म भरायला सुरू होईल. आता हा मागच्या वर्षीचा जो एक फॉर्म होता कशा प्रकारे आपण भरला ते मी तुम्हाला सांगितलं. आता या वर्षीची फॉर्मची प्रक्रिया अशाच प्रकारे एखादा फॉर्म असू शकतो ऑनलाईन फॉर्म, पण तो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल प्रत्यक्षात कसा भरायचा. त्या सगळ्या गोष्टीवरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात. तर आजची ही व्हिडिओ आपण इथंच थांबू आणि लवकरच हा फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली वेबसाईटवरती की ती सुरू झाल्यानंतर त्या वेबसाईटवरती स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा याच्यावरती आपण चर्चा करूयात. पण तुमचा 11वीची जी तुमची प्रवेश प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती निकाल लागल्यानंतर सुरू होईल. पण नोंदणी केल्यानंतर तुमचा पासवर्ड आणि युजर आय डी या 2 गोष्टी ज्या आहेत त्या नीट तुम्ही सांभाळून ठेवल्या पाहिजेत. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.